रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय देऊ त्याच्या व्हावी उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हाती उपदेश, करीती सायास तुका म्हणे. या ठिकाणी आमचे विनायक परशुराम भगत माऊली, त्यांना घरी मला ते रेकॉर्डला त्यांचं नाव विनोद आहे, पण माझ्या दप्तरी माझ्या माहितीप्रमाणे विनायक परशुराम आमचे हे भगत माऊली. बाळा रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. तर आपला मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24चा मुक्काम गेल्या 2 वर्षापासून वेळापूरला संत रोहिदास मंदिर समाज मंदिरमध्ये होता. यावर्षी नजर चुकीनं का होईना, परंतु हा जो मृदुंग आहे, हा मृदुंग अनावधानानं आपण जेव्हा दिंडी रात्री 3 वाजता उठतो, 4 वाजता निघतो, त्या दृष्टीनं चुकून आला. आम्हाला पण लक्षात नाही आलं जोपर्यंत ही गाडी जेव्हा इथं रिकामी झाली आपल्या ह्या नामाच्या बाजारात. बघा इथे एक लायसन आहे बघा, हे लायसन कुठलं आहे बघा, विठ्ठला केशवा गोविंदा माधव, हां, नाम सागर लेखन केंद्र. आणि हे लायसन कुठले सांगा? मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24 साहित्य भांडार. हां, हे पण गोमास्ता काढले, बाकायदा काढले हे. तर हे आपल्या दिंडीचं साधन केंद्र आहे, साहित्य केंद्र आहे. आणि या ठिकाणी दिंडीची गाडी येते, इथंच भरते आणि इथंच रिकामी होते. तर रिकामी झाल्यानंतर सगळं साहित्य काढलं तर माझ्या पण लक्षात नाही आलं, बोला आता हा मृदुंग नेमका कोणाचा आहे. पण जेव्हा आमच्या माऊलीचा फोन आला तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला आमच्याकडे एक अनावधानानं मृदुंग आलेला आहे, म्हणजे काहीतरी आहे जे आमचं नाही आहे, पण नेमका कोणाचा द्यायचं हे आम्हाला माहीत नाही. तर त्या पद्धतीने इथं आल्यावर कळलं, त्यांनी सांगितलं हरकत नाही, कधीतरी आम्ही येऊ तुमच्या भेटीला. त्याप्रमाणे आमचा हा विनायक दादा आवर्जून आपल्या वेळापूरला त्यांच्या काही कौटुंबिक कामासाठी पण आला होता. आणि योगायोग हा की आता हा मृदुंग ते सोबत घेऊन जाणार आहेत. आणि माझी विनंती आहे, ज्यांची कुणाची ही वस्तू आहे ती त्यांच्या स्वाधीन द्या. जर त्यांच्याकडून खरंच मनस्ताप काही अंशी झाला असेल तर त्यांना पांडुरंगाच्या साक्षीनं मोकळं करा. त्यांना म्हणायचं हरकत नाही, आमचा स्वभाव जरा चुकीचा वाटला, तुम्ही आमच्यापासून दूर राहा. खरोखर मी ऑन रेकॉर्ड सांगतोय, तुका म्हणे खळा आणि उपदेशाचा कटाळा. जी खोल प्रवृत्ती आहे ना त्याला कटाळाच करायचा असतो बरोबर. हां, तर त्यांची संगतच नको. जो एक 2000-4000च्या वस्तूला जर समजा एखाद्या व्यक्तीने पिडला असेल, असं नसावं. जे सत्कार्य करणारं मंडळ 2 वर्ष त्या जागी आपण उपयोग घेतो, लाईट पाणी वगैरे जिथं सगळं वापर, आणि त्यांच्या हातून जर समजा हा 2-2.5 जास्तीत जास्त 3000ची ही वस्तू आहे, त्यापेक्षा जास्त नाही आहे, तरी आमच्या ह्या विनायक माऊलीला काही पण करून आनंद द्या, असं करा तसं करा, हे चुकीचं आहे खरं. म्हणजे थोडक्यात त्यांची जी भक्ती आहे ती नुसती प्रसाराची आहे का प्रचाराची आहे माहीत नाही, पण अंतःकरणाची नक्कीच नाही. हां, एवढं मात्र मला दिसतंय. त्यामुळे रामकृष्ण हरी त्यांच्या स्वाधीन हा मृदुंग करा. मृदुंगाला हात लावा, बोला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आता तुम्ही 2 शब्द बोला. मृदुंग घेऊन तुम्ही त्या काय मंडळाचं नाव काय त्यांच्या? नाही, ते सत्संग, त्यांचा सत्संग असतो दर मंगळवारी 7:30-9:30 वाजता. बरं. ज्या दिवशी आपली पालखी आली ती 3 तारखेला हां वेळापुरी मुक्कामला. हां, 4 तारखेला वेळापुरातून बंदिशागावला प्रस्थान झाले. हां, त्या दिवशी आपला चुकून मृदुंग गाडीमध्ये आपल्या गाडीमध्ये गेला. हां, 2 दिवसानंतर मी माझ्या कामासाठी वडूजला गेलतो. वडूजला मला ज्यांचा हे मृदुंग आहे बरं, त्या मालकाने मला फोन केला की विनायक महाराज म्हणले आमच्या साहित्यातलं एक साहित्य गायब झाले. बरं. तर आमच्या काही लोकांनी सांगितलं की जी मी अध्यक्ष आहे मंडळाचा ट्रस्टीचा, त्या विनायक भगतला विचार आमचे लोक काय म्हणले. बरं. नंतर त्या महाराजांचा मला फोन आला की महाराज आमचा मृदुंग हरवला आहे. तर मी त्यांना बोललो की मी वडूजला कामावर आहे, कामावर आल्यानंतर चौकशी करू. बरं. नंतर मी माझ्या मावस मेहनाला फोन केला कोरेगावला. तर ते म्हणले मी 4 दिवस अगोदर आलतो. ठीक आहे म्हणले. नंतर आमच्या महाराजांना मी फोन केला, कारंडे महाराजांना, की असं वस्तू आमच्या गाडीत आली. त्यांनी 2 दिवसांनी सांगितले की गाडीत वस्तू आलेली आहे आणि घेऊन जावं. चांगली गोष्ट आहे, कारण जोपर्यंत कसं आता हे आम्ही हे करताना सगळं लावलं वगैरे, पण नंतर मला कळलं अरे 2 काहीतरी आहे, पण जोपर्यंत समोरच्याचा फोन येत नाही मला कसं माहिती आता नेमकं कुणाचं आहे, कुठून आलंय, काय आलंय, वेळापूरनं आलंय का भंडीशेगावनं आलंय का माळशिरसवरनं आलंय का वाकरी, काय माहिती आपल्याला. पण ह्या विनायक माऊलींचा जसा फोन आला तसं मी त्यांना बोललो बाबा मी प्रवासात आहे, घरी गेलो 1-2 दिवस काही कामानं राहिलं, पण जेव्हा मी बघितलं बोललं हेच हा मृदुंग आहे.
तर सुरक्षित मृदुंग आता त्यांच्या ताब्यात द्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, जर समजा त्यांची मानसिकता तुमचं समाधान करण्याची किंवा कुठंतरी दुःख करण्या नको, ती संगतच नको, ती संगत नको. हां माऊली, रामकृष्ण.